आमदार निधी अंतर्गत शेतीसाठी सोलर पॅनल यंत्रणा मंजूर करून बसवून देण्याचे आमिष दाखवून मोबाईलद्वारे वेळोवेळी संपर्क करून आपल्या मोहक बोलण्यातून दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून फोन पे द्वारे शेतकऱ्यांकडून 2,67,016 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आडगाव टप्पा तालुका चांदवड येथील शिवम घुले नामक युवकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे, मावडी, कोऱ्हाटे या गावचे 25 ते 30 शेतकऱ्यांना 2 महिन्यांपूर्वी शुभम खंडेराव घुले राहणार आडगाव टप्पा तालुका चांदवड याने मोबाईलद्वारे संपर्क करून शेतीसाठी आमदार निधी शासनाच्या योजनेतून सोलर पॅनल यंत्रणा मंजूर करून देतो असे सांगत संपर्क साधला। त्यासाठी काही रक्कम सोलर पॅनल प्रस्तावासाठी व मंजुरी प्रक्रियेसाठी भरावी लागणार असल्याचं सांगत शिवम घुले याने फोन पे करण्यासाठी नंबर देत रक्कम टाकायला सांगितली। सध्या सोलर योजना चालू असल्याने शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून 15 ते 20 शेतकऱ्यांनी 15,000 ते 30,000 पर्यंत रक्कम फोन पे द्वारे भरली। 2 महिने उलटूनही सोलर पॅनलचे काम होत नसल्याने शेतकऱ्यांनी शुभम घोल याच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून आमच्या सोलरचे काय झाले असे विचारणा करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना उडवीचे उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने मावडी, कोशिंबे, कोऱ्हाटे आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी शुभम घोले याला घेऊन वणी पोलिसात हजर केलाय। यावेळी घेतलेले पैसे परत देण्यासाठी त्याने नातेवाईकांशी संपर्क साधून परत देण्याची हमी देतो असं सांगितलंय। शेतकऱ्यांनीही त्याच्या म्हणण्यानुसार नातेवाईक व कुटुंबियांशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने व आपली फसवणूक निश्चित झाल्याची खात्री झाल्याने नंदकिशोर सुदाम शिंदे वय 42 राहणार कोऱ्हाटे यांच्या फिर्यादीवरून फिर्यादी व साक्षीदार यांची एकूण 2,67,016 रुपयाची आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सोलर पॅनलच्या नावाखाली जिल्ह्यात टोळीच कार्यरत असल्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने पोलीस चौकशी करीत असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन केलंय। सदर शुभम घुले व साथीदार तरुणांनी वणी येथे जुने रेशन कार्ड बंद होणार असून आता नवीन स्मार्ट रेशन कार्ड काढणे बंधनकारक आहे असे खोटे सांगून काही तरुणांनी नागरिकांची आर्थिक लूट केल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता। यावेळी जागृत नागरिकांच्या सतर्कतेने सदरचा प्रकार हाणून पडला होता। भूषण खंडेराव घोले या व्यक्तीने शुभम खंडेराव घोले या व्यक्तीने ना सोलरच्या नावाखाली पैसे घेतले। त्यांनी सांगितलं आमदारांच्या निधीमध्ये काही सोलर आहे, तर सोलरचं काम मी करतो, तुम्हाला जर लागले 3 HP 5 HP 7 HP या हिशोबाने सोलर देतो। त्यांनी प्रत्येकी साधारण 18,000 20,000 या हिशोबाने बऱ्यापैकी लोक पैसे गोळा केले आणि आम्ही गेल्या 2 महिने पण त्याच्या फॉलोअपमध्ये आज गाडी येईल उद्या गाडी येईल असं करत करत 2 महिन्यापासून आम्हाला चाटा मारत होता, उडवडीच उत्तर देत होता। त्याच्यानंतर सगळं डिटेल्स आल्यानंतर समजलं ही व्यक्ती 100% फसवणूक झाली आपली। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो आणि फिर्याद केली त्याच्यावर। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळेसह वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी।